नागपुर शहर में बढ़ते पानी की समस्या को लेकर कांग्रेस ने महानगर पालिका के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। शहर में कई इलाकों में नियमित जलापूर्ति नहीं होने से नागरिकों में भारी नाराजगी देखी जा रही है। कांग्रेस ने इससे पहले महापौर और आयुक्त को ज्ञापन सौंपकर तत्काल समाधान की मांग की थी, लेकिन कार्रवाई न होने पर आंदोलन का रास्ता अपनाया गया। प्रदर्शन में बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ता शामिल हुए। वहीं किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए महानगर पालिका परिसर में भारी पुलिस बल तैनात किया गया। जानेवारी मध्ये निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर या नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये सर्वच नवीन नगरसेवक निवडून आलेले आहे आणि तेव्हापासून सातत्याने आम्ही या माननीय महापौरांना आणि या सत्ताधाऱ्यांना वारंवार निवेदन दिलेले आहे। कारण की सर्वचकडे सर्व प्रभागामध्ये नगरसेवकांची ओरड आहे, नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध नाही आणि जे वॉटर टँक आहे तिथे सुद्धा टँकरची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही। ह्या उन्हाळ्यासारख्या याच्यामध्ये जर नागरिकांना पाणी मिळत नसेल तर मग ह्या सत्ताधाऱ्यांनी इथे राहून त्याचा उपयोग नाही। आम्ही ह्या सभागृहामध्ये सुद्धा पाण्यावरती विशेष सभा घेण्याकरता सुद्धा यांना निवेदन दिलं, परंतु कुठल्याही प्रकारची विशेष सभा सुद्धा यांनी या घेतलेली नाही। त्याच्यावरून असं निश्चितपणानं जाणवतं की या नागरिकांना, या शहरातील नागरिकांना पाणी पिण्याकरता हे प्रशासन आणि प्रशासक यांना कुठल्याही प्रकारची चिंता नाही, म्हणून या शहरातील लोकांना मुबलक पाणी मिळावं याकरता आज या महापौरांचा घेराव म्हणून हे आंदोलन इथे आम्ही केलेलं आहे। नाही, या 24/7 ही फक्त निव्वळ बोगस कंपनी आहे। ह्या कंपनीने एवढ्या वर्षामध्ये ज्या नेटवर्क आणि जी पाईपलाईन या शहरामध्ये टाकायला पाहिजे होती अजूनपर्यंत 50% सुद्धा काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही। आणि मला असं वाटतं यांचे काय सत्ताधारी काय लाड पुरवत आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे। कारण की वारंवार निवेदन देऊन आणि तिथे हाऊसमध्ये मागणी करून सुद्धा यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं दबाव आहे नाही किंवा कुठल्याही प्रकारचं यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे आज हे OCW चे सर्व अधिकारी माजून गेलेले आहे। त्याच्यामुळे या शहरातील लोकांना पाणी उपलब्ध होत नाहीये। OCW